मराठी कविता जी असते ना, आपली मराठी कविता, ती आहे ना भरपूर सोपी असते आणि भरपूर अवघडही असते. भरपूर सोपी कशी ते आज आपण बघूया आणि भरपूर अवघड कशी होणार तेही आपण आज बघूया. तर कसं होतं ना, ही एक गोष्ट आहे जी मी लिहिली आहे आणि ही गोष्ट सुरुवात होते तिथून जिथून मला असं वाटलेलं की आमची सुरुवात होईल, पण असं काही झालं नाही. कारण की खरं सांगू तर कारण मलाही माहीत नाही, पण जे जितकं अवघड असतं ना ते तितकंच मनाला आवडायला लागतं. त्यामुळे कहाणीची सुरुवात अशी होती की सकाळी उठलेलो आणि न्यू इयरचा तो दिवस होता, है ना. न्यू इयर, नवीन वर्ष 2025 चालू झाला आणि जस्ट उठलो आणि असं होतं की चला सुट्ट्या संपल्या, कामाला लागूया, आपलं जे मार्ग आहे रोजचा तिकडे जाऊया. तर ही स्टोरी कॉलेजची आहे, ठीक आहे. तर एका व्यक्तीला भेटणार होतो. त्या व्यक्तीला भेटायला मन खूप चांगल्यापणे एक्साइटेड होतं. आता का एक्साइटेड होतं ते आपण या कवितेत जी गोष्ट लिहिली आहे त्याच्यावरनं बघूया. तर गोष्टीचं नाव आहे शेवटची भेट. ठीक आहे, चला चालू करूया. होता असा दिवस तो, मीही होतो बेबस, बघणार होतो दिवसानंतर, मिटवणार होतो मधले अंतर. जवळ आलो, बोलणं झालं, सकाळचा तो वेळ होता. पक्षी निघाले घराबाहेर, माझा मनही गात होता. बात मात्र अशी होती, तू मला हवीशी होती. मी आलो कसा कावरा बावरा, येऊन भेटलो तुला, तेव्हा वाटलं मला देव पावला. पण त्याला ही गोष्ट मंजूर नव्हती, त्याचे खेळ काही भलतेसे. त्या दिवशी का गप्प होतीस तू, खरं सांगू तर विश्वास नाही होत की चकवा बसला मला. मी अजूनही विचारतो तुला, ऐकून घे, नक्की त्या दिवशी तिथे होतीस ना तूच. मग बोलणं झाले नाही, मनात शंका आले नाही, तुला त्रास होईल म्हणून बोलण्याची हिंमत झाली नाही. नाही करणार होतो प्रेम मी, ठरवलं होतं ठामपणे, पण जसाच दिसतो चेहरा तुझा, थंडा चेहरा परून मला घाम फुटे. मी मरत होतो आतुरतेने, आपण भेटलो कित्येक दिवसाने. मारतेस का आहे शांत राहून, आवाज ऐकव तुझा आणि घेऊन जा जीव साग. मी मरत होतो आवाज ऐकायला, जिवंत मात्र तुझ्या नजरेमुळे. आता ह्यानंतर तिची शांतता बघून आहे ना काही चांगलंच वाटत नव्हतं, पण जिथे जात होतो तिथेही पोचायचं होतं आणि दोघं सोबतही जाणार होतो. त्यामुळे पुढे काय झालं ते बघूया. त्या दिवशी ठिकाण आपलं एक, वाट वेगळी होती. चालत सोबत होतो, मनातली आवाज वेगळी होती. मला तूच तू दिसे, तुला मी दिसतही नाही. मला वाटत होतं फक्त तुलाच बघू, पण तू काही म्हणालीच नाही. मात्र पूर्ण वेळ निघाला, मला काही बोलता आलंच नाही. जसं देवाला सुद्धा माहित होतं आपलं काहीच होणार नाही. त्याने ठेवलं मला शांत. मी म्हणालो कशाला केला तसं देवा तुम्ही. ते म्हणाले आवाज ऐकून मेला असताच तू, वाचवलं तुझं जीवन मी. माणूस प्रेमात वेडाच होतो ना खरंच. वेडा मात्र मी झालेलो, काही झालं मला कळेना. मी केलं सर्व बरोबर, मला चूक काही भेटेना. परत निघालो दुसऱ्या ठिकाणावर, वाट आपली सोबतची. ऐकलं तुझा आवाज, पण तू कोणा दुसऱ्याशीच बोलत होतीस. आवाज तुझा वेगळा वाटलं मला, ओळखताही आले नाही. प्रश्न असाच पडला मला, नक्की तूच आहे नाही. नंतर म्हणते मला मेसेज करून, तू होता शांत म्हणून मी होती. मी बोललो असंच राहायचं का मग, माझ्या मनात घाई होती. हवी हवीशी तू नभ्यात, नभ आभाळ म्हणजे ढग, है ना. तर हवी हवीशी तू नभ्यात, मला वाटलं मिळेल दोन्ही. आभाळ माझे झाले नाही, तूही हातातून निघून गेली. घरी परतलो निराश मी, समजे मला काहीच नाही. काय मात्र असं झालं आपण त्यानंतर बोललोच नाही. बघता बघता वेळ निघाला, कसं समजवू तुला. तुझं माझ्याशी अंतर ठेवण्यात वर्ष संपायला आला. आता होत नाही सकाळ माझी तशी जशी झाली होती. मी राहिलो मीच मात्र मनाला माझ्या काडी होती. पेटलो मी मनातच आता, अग्नी मला भेटू दे. गरमी होते कसं तुला, कधीपर्यंत जळू मी मनातच बघून तुला. आता मला मात्र खरंच जळू दे. मी लिहीन कित्येक गोष्टी तुझ्यावर, पण जिला वाचून दाखवतोय ती समजेल.
माझी कहाणी नाही ही, मी तर लेखक आहे. तू भेटलीस नाही तर मग असाच झालोय फेल. तुला करता येणार नाही ते जे तू कधी केले नाही. तुला करता येणार नाही ते जे तू कधी केले नाही. मी मात्र मीच होतो, फक्त तू माझ्या नशिबेला नाही. मग आठवण काढू कोणाची आता, सकाळ होत नाही माझी अगोदर सारखी. मग आठवण काढू कोणाची आता, सकाळ होत नाही माझी अगोदर सारखी. दिसते मला तू कसंही रोज, किंबहुना नजर माझी तुझ्यावर होती. तू बघत होती कोणाला कोणास ठाऊक, मात्र नजर तुझी माझ्यावर नव्हती. मनाला कसं वाटतंय तुझ्या, बघून मला अवतीभवती. ढाकतो मी काळीज माझा, तुझ्या नावाची रेघ होती. चला धडा संपला माझा, चला धडा संपला माझा. उद्या पुन्हा सकाळ होईल, कसं काय भेटेल कोण कधी हे तर देवालाही ठाऊक नाही. शेवटची भेट इतकी सोपी, मन मात्र अवघड करून गेली. शेवटची भेट इतकी सोपी, मन मात्र अवघड करून गेली. खरं सांगू तर काय सांगू, तू खरंच मला प्रेमात पाडून गेलीस. दॅट्स इट, थँक्यू. दिस इज शेवटची भेट. थँक्यू ही स्टोरी ऐकायला. ही स्टोरी ॲक्च्युअलमध्ये ट्रू आहे. दिस इज ॲक्च्युअली अ ट्रू स्टोरी. अँड ही एक गोष्ट होती जी एका खऱ्या इन्सिडेंटवर बेस्ड आहे. सो या, दॅट्स इट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. शेवटची भेट. दिस इज मी लक्ष्य मौर्या साइनिंग आउट. पीस.